मला हे लग्न नाही करायचंय. हे स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे. तुझं लग्न माझ्या इच्छेने होणार आहे आणि तुला ते मान्य करावंच लागणार आहे. हे लग्न करण्यात तुझं भलं आहे. यापुढे मला याविषयी काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. शांतो, हे बघ, स्पष्ट विचारतो मी, तुझा कुठल्या मुलीवर वगैरे प्रेम आहे? ती कुठली मुलगी तुला आवडते? काय? तारा मॅडमचं लग्न ठरलंय? नाही. नक्की? नक्की. हे बघ, जर आवडत असेल तर सांग मला. मला सांगू शकतोस तू. नाही. मग तू या मुलीला का नकार देतोयस? काय प्रॉब्लेम आहे? मला आत्ता लग्न नाही करायचंय रे. आणि त्यात कियारासारख्या मुलीशी मी आयुष्यात लग्न करणार नाही. मी या मुलीसोबत लग्न करावं असं आईची इच्छा आहे सोहम. आईची इच्छा आहे म्हणून तू आता अस्मीशी लग्न करणार आहेस का? आईची इच्छा होती म्हणून तर मी अस्मीसोबत लग्न करायला तयार झालो होतो, हो ना? सावलीसोबत लग्न करणार नव्हतो मी. लग्नात काय झालं हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि आता जरी आईची इच्छा असली ना तरी मी अस्मीसोबत लग्न नाही करू शकत. ते नैतिकदृष्ट्या बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे ते. सावली बायको आहे माझी आणि सावलीवर अन्याय नाही होऊ देऊ शकत मी. हा, मी सावलीसोबत बंधनात अडकलेलो नसतो ना तर कदाचित मी अस्मीसोबत लग्न केलं पण असतं आईच्या इच्छेखातीर. आई माझ्यासाठी सगळं काही आहे, माझं जग आहे ती. हे बघ सोहम, तुझं जर कुठल्या मुलीवर प्रेम असतं ना तर मी आईशी बोललो असतो. असं काही नाही आहे. आता जी व्यक्ती आपल्या घरात येईल ना